लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। राजनाथ सिंग, किरण रिजिजूंवर सरकारकडून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ओम बिर्ला हेच पुन्हा अध्यक्ष होण्याची शक्यता जास्त आहे। राजनाथ सिंग यांनी विरोधकांसोबत चर्चा केल्याची देखील माहिती मिळते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, कसे प्रयत्न सुरू आहेत सरकारच्या वतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी? नक्कीच सरकारसमोर एक मोठं आव्हान आहे की त्यांना लोकसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करायची आहे। त्याचं कारण लोकसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध जर यशस्वीपणे करता आली तर ते सरकारच्या दृष्टीने एक फार महत्त्वाचं असतं, कारण सरकार लोकसभा अध्यक्षांना सर्वांची स्वीकारार्हता आहे, ऍक्सेप्टन्स आहे असा त्याचा अर्थ होतो। परंतु यावेळेसची परिस्थिती लक्षात घेता इंडिया आघाडी सुद्धा उमेदवार देणार का अशा चर्चा आहेत। दुसऱ्या बाजूला नेमकं कोणाला अध्यक्षपदी नेमणार याबाबत मोठी उत्सुकता आहे, कारण डी पुरंदेश्वरी आणि ओम बिर्ला या दोघांच्या नावाची चर्चा आहे। ओम बिर्लांना पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून नेमलं जाऊ शकतं। त्यांनी यशस्वीपणे लोकसभेचं सभागृह गेल्या टर्ममध्ये चालवलं असं म्हटलं गेलं, त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी दिली जाऊ शकते का? दुसऱ्या बाजूला पुरंदेश्वरी ज्या स्वतः नायडूंच्या टीडीपीच्या जे चंद्रबाबू नायडू आहेत यांच्या नातेवाईक आहेत आणि त्या सुद्धा आंध्र प्रदेशच्या आहेत, एक महिला आहेत आणि भाजपच्या खासदार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी दिली जाते का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत आणि ती जबाबदारी भारतीय जनता पक्षाने किरण रिजिजू आणि राजनाथ सिंग यांच्याकडे दिली आहे की त्यांना या सगळ्या बाबतीत समन्वय साधायचा आहे विरोधी पक्षांशी आणि एनडीएच्या घटक पक्षांशी सुद्धा। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।